एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे छान मस्त आणि मजेत असणार आहात. आत्तापर्यंत तुम्ही दर्शन गेला आहे युरोपला ते आणि ते ब्लॉग एन्जॉय करत आहात. सो मी म्हटलं आज शूट करूया की दर्शन तिथे आहे. सो मी इथे कसं मॅनेज करते आणि दर्शनची तर हेल्प नाही आहे आता 8-10 दिवसापासून. सो मी काय रुटीन फॉलो करते किंवा माझं रुटीन कसं आहे हे तुमच्याबरोबर शेअर करते. सो आता वाजले आहेत सकाळचे 6:30. मी जस्ट उठले, फ्रेश झाले आहे आणि आधी शर्विलचं आवरून घेणार आहे कारण शर्विलचा आज स्कूल आहे. सकाळी 8 वाजता आहे. सो होऊन जाईल मला, जास्त वेळ लागत नाही. आता सगळं टिफिन आणि सगळं आवरायला. फक्त एवढंच की दर्शन असलं असतं तर त्याला स्कूलला न्यायला थोडी हेल्प झाली असते आणि बरीच सकाळी त्याची हेल्प होते. आणि हेच 8 दिवसापासून मी फॉलो करते. थोडा वेळ लागला आहे सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करायला, म्हणून मी 8 दिवस काही शूट केलं नाही. पण दर्शन तिथे शूट करत होता आणि ते सगळे ब्लॉग्स तुम्ही बघत होता. सो आज मी तुमच्याबरोबर माझं इंडियातलं दर्शन नसतानाचं रुटीन शेअर करणार आहे. सकाळपासूनच आज ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आय होप की ही नवीन व्हिडिओ तुम्हाला आवडेल बघायला. सो स्टे ट्यून. शर्विल हाय शर्विल. हाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. रेडी झाला तू? येस. चलो लेट्स गो. मस्ती सकाळी सकाळी. बी. फायनली आम्ही सगळं आवरून खाली आलेलो आहोत. आता वाजले 7:45. मी आहे बाईकवर. आता शर्विलला सोडणार स्कूलला. लेट्स गो. सुपर हिरो. सुपर हिरो. जस्ट शर्विलला ड्रॉप करून आले आणि खूप गर्दी होती सकाळी. गेले 8 दिवस मी आता बघते. आधी खूप जायचे त्याला ड्रॉप करायला, पण आता मध्यंतरी दर्शनात जात होता. खूप गर्दी होती. 8-5 तरी झाले रूममध्ये त्याला जायला. सो चलो आता पुढची कामं. सकाळी शर्विलला बनवला होता डोसा आणि त्याला उत्तप्पा आवडत नाही म्हणून मग त्याला डोसा बनवला. आणि माझ्यासाठी इथे उत्तप्पा बनवणार आहे. एक उत्तप्पा आणि चहा असा माझा नाश्ता असणार आहे. ते करून घेते आणि मग त्यानंतर बाकीच्या गोष्टी शेअर करते. सो उत्तप्पा घेऊन झालेला आहे आणि आता माझा टी टाईम. सो ऑलमोस्ट रुटीन हेच असतं
की दर्शन सकाळी सोडतो शेअरविलला स्कूलला. त्याच्यानंतर मग आम्ही दोघे ब्रेकफास्ट करतो, चहा, मग दर्शन ऑफिसला जातो. कधी कधी अगदीच घाई असेल तर मग सकाळीच त्याला ड्रॉप केल्यानंतर 8 वाजताच तो निघतो. आणि मग त्या दिवशी काही टिफिन मला बनवायचं नसतं किंवा मग खूप लवकर उठले तर बनवते. म्हणजे दर्शनचं कसे कॉल आहे त्याच्यावर किंवा कलिगसोबत जेवण असेल तर मग तो नाही म्हणतो बनवायला. आणि मग आज एकटेच जेवण ब्रेकफास्ट चहा. तुम्ही म्हणाल की हे काय कपमध्ये चहा नाही पित का? सो मला याच्यात कधी कधी प्यायला, कधी कधी काय मी बऱ्याच वेळेस याच्यात पित व्हायला मी फुलपात्र म्हणते. तुम्ही काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. पण मजा येते याच्यात चहा प्यायला. आणि हा माझा गुळाचा चहा आहे, साखरेचा चहा मी पित नाही. खूप दिवस म्हणजे वर्ष झालं असेल मी साखरेचा चहा पित नाही. आणि यम्मी लागतो गुळाचा चहा. एकदा सवय झाली तर खूप छान वाटतं प्यायला. सो फायनली माझं सगळं आवरून झालेलं आहे. देवपूजा, ब्रेकफास्ट, बाकी सगळं घरातलं मशीन लावून घेतलं आहे, सगळं आवरून घेतलं आणि जेवण बनवून घेतलं. कारण आल्याला मी त्याला जेवायला देते. चपाती भाजी बनवून घेतली, फ्लावरची भाजी, चपाती. आणि आता वाजलेत 11:30. सो आता मी त्याला घ्यायला निघते. थोडे ग्लिम्स मी तिथले पण शूट करेन. हाय शर्वी. मी स्कूलमधून आलो आणि मग मध्ये एक तिकीट मिळालं, म्हणजे फर्स्ट टाइमला जाणार आणि अंदरला येणार मी. आणि मला इतकं हसू आलं ना, काय बोलू. अंकलला काय म्हणतो शर्विल, अंकल 5 मिनिट्स खेळू द्या ना, असं बोललं ना. ॲक्च्युली त्यांना रोज स्कूल झाल्यावर खेळायचं असतं, मन भरतच नाही त्यांचं. ते म्हणतात 5 मिनिटं खेळू द्या, 5 मिनिटं खेळू द्या. तर ते म्हणतात जा. हो का? चल बाय. जेवा. कुठली भाजी आहे? फ्लावर. खट्ट खट्ट का खरं? काय? फ्लावरची भाजी तुला आवडते राजा? कुकुंबर आवडत नाही ना? इट्स ओके, थोडी थोडी खा. सर्कल आहे ना, डबल. झोप झाली? कुठे जायचं आता? स्केटिंगला जायचं. झोप येते आज जेवण. दुपारी शर्विलचं जेवण झालं, त्यानंतर शर्विल झोपला थोड्या वेळ आणि आता त्याचा आहे झोपवलं. एक दीड तास झोपला तो चांगला आज. हो ना? खूप झोपला, 1.5 तास झोपला. नाही तर एवढा नाही झोपला, 1 तास वगैरे ठीक आहे. आणि आता त्याचा स्केटिंग क्लास. सो थोडे ड्रायफ्रूट किंवा फ्रूट असं खाऊन त्याला घेऊन जायला. आता डॅडी गेला ना गावाला. तू मिस करते? येस. असे दिवसभर दर्शन तर नसतं. डॅडी पाहिजे. असं दिवसभर तर दर्शन नसतो, ऑफिसला असतं. पण सकाळची मदत होते, पण त्याच्यानंतर कंटिन्यू ऑफिसला असतो. सो हे रुटीन माझं असतंच. आणि एक दिवस पण आम्ही काहीच मिस नाही केलं, कारण त्याला स्कूल जरी बुडलेले आवडत नाही, स्केटिंग पण मिस झालेले आवडत नाही. त्याचा टाईम निघून गेल्यानंतर तो म्हणतो आज मी गेलो नाही का, जरा उशीर झाला असेल तर. आणि मग रडतो, कारण त्याच्या फ्रेंड्सची आठवण येते त्याला. म्हणून शर्विल मिस नाही करत क्लास. हो का?
आणि स्केटिंग तर बापरे खूप आवडीचा विषय. ते तुम्हीच करूच शकत नाही. स्केटिंग म्हटल्यानंतर डोळे उघडतात असे. सो स्केटिंगला जायला अजून आहे 15-20 मिनटं. त्याने खाल्लं आणि मग त्याच्यानंतर त्याचा वेळ असतो स्टडी करण्याचा, होमवर्क. याआधी काय कम्प्लीट केलं शर्विल? बघू. हे लिहिलं त्याने आधी आणि आता लिहा. डन. आता नेक्स्ट वन. 1 2 3 4 गणपतीचे नेक्स्ट काय दिलंय? नंबर्स बघू. पेन्सिल किती वर जायला? 3. आता आल्यावर करू. चल 1 2 3 4 5. आल्यावर करायचं. आता टाइम झाला जायचा. 0. तो थोडा छोटा झाला. ओ थोडा मोठा पाहिजे शर्विल. ओके. परफेक्ट. रेडी. चलो. आणि एवढी बॅग असते बापरे. हेवी हेवी. हो ना. फुल फेस मेरी तरफ नहीं है, सबका फेस मेरी तरफ. सामने करते रहोगे. चल बघू इथे. ओ वा किती इथे वर आहे. चलो बापरे किती गावाला सर.
चल. सो आता वाजलेत 8ला मी घरी जाईल आणि मग जेवण बनवणार. चल शर्विन. फायनली माझं सगळं आवरून झालेलं आहे. आता वाजलेले आहेत रात्रीचे 10. स्केटिंगला मी होते 8 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर तुम्ही काही ग्लिम्स बघितले असतील की मी जेवण बनवत होती. मी बनवली होती अंडा बिर्याणी आणि मग त्याला भरवलं आणि फायनली आता झोपवलेलं आहे, कारण परत आता उद्या सकाळी त्याची स्कूल आहे, सो लवकर उठणार. आजचं जे रुटीन होतं ते सेम तसंच असणार. सो हे सगळं आजचं दिवसभरातलं रुटीन मी तुमच्याबरोबर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण दर्शन युरोपला आहे. सो माझं इथे काय चालू आहे मला वाटलं की तुमच्याबरोबर शेअर करावं. सो असं होतं सगळं आणि नक्कीच मिस करते दर्शनला, पण त्याचं काम आहे सो त्याला तर जावंच लागणार होतं. आज हे कंटिन्यू म्हणजे हे सगळं रुटीन फॉलो करताना किंवा आज पूर्ण युरोपला त्याला जाऊन 8 दिवस झालेले आहेत. 10 दिवसांनी तो येणार होता, निघणार होता. पण माझं तर हे रुटीन असं सोमवारपासून त्याचं चालूच आहे आत्तापर्यंत. आणि मी हे 7व्या दिवशी शूट करते. एक दिवस सुट्टी होती, 7व्या दिवशी मी हे सगळं शूट करते. आणि बस असा होता हा सगळा व्हिडिओ आणि मला पण खूप छान वाटलं तुमच्याबरोबर हे सगळं शेअर करायला. आय होप तुम्हाला हा सगळा व्हिडिओ बघायला आवडला असेल. त्याच्यानंतर आय थिंक उद्या म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ हा परत याच्या दर्शनच्या रिटर्न जर्नीचा असेल, कारण मी एकच दिवस शूट करणार होते, कारण सेम रुटीन असणार, रोज रोज मी तेच काय दाखवणार. म्हणून मी म्हटलं एक दिवस शूट करूया. सेम माझं हे रुटीन असणार होतं, फक्त काय जेवणातलं आपलं चेंज असेल, पण माझा हा टायमिंग फिक्स आहे. आणि एकटी असल्यामुळे माझं हे सेट झालेलं आहे या सगळ्या गोष्टी, की या टायमाला हे झालंच पाहिजे, हे त्या दिवशी झालंच पाहिजे, हे सगळं माझं सेट असतं. कधीच चुकून जसे स्केटिंगला सुट्टी जरी असली तरीसुद्धा मी त्याला खाली घेऊन जाते आणि गार्डनमध्ये खेळवते. स्कूल तर असतंच, पण स्केटिंग कधी कधी मिस होतं, तर त्यामुळे स्केटिंगची सुट्टी असेल तरी पण मी खाली घेऊन जाते गार्डनमध्ये, की तेवढंच त्याला फ्रेंड्ससोबत खेळायला मिळावं. सो बस असा होता हा सगळा व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा सगळा व्हिडिओ बघायला आवडला असेल आणि व्हिडिओमधून म्हणजे काय आवडलं तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तोपर्यंत बी हॅपी अँड कीप स्माइलिंग. बाय.